हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या मोहरम सणाला आजपासून प्रारंभ झालाय। मोहरमच्या पूर्वसंध्येला विविध दर्ग्यात कुदळ पाडण्याचा धार्मिक विधी संपन्न झाला। मोहरम सणानिमित्त ठिकठिकाणचे दर्गे, तालीम मंडळ तसंच वैयक्तिक स्तरावरही पीर पंजे यांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। एकट्या कोल्हापूर शहरात 1000 पेक्षा अधिक पीर पंजे यांची प्रतिष्ठापना केली जाते। यातून हिंदू मुस्लिम ऐक्य अधिकच दृढ होण्यास मदत होते। मोहरम सणानिमित्त कोल्हापूर शहरातील विविध तालीम संस्था, तरुण मंडळ आणि दर्ग्यामध्ये पीर पंजे यांची प्रतिष्ठापना केली जाते। मोहरमच्या पूर्वसंध्येला कुदळ पाडण्याचा धार्मिक विधी केला जातो। मंगळवारी रात्री ठिकठिकाणच्या दर्ग्यामध्ये कुदळ पाडण्याचा कार्यक्रम पार पडला। टीए बटालियनच्या परिसरातील हजरत पिराने पीर मेहबूब सुबहानी दर्ग्याचे मुख्य खादिम सुनील धनवडे यांच्या हस्ते कुदळ कार्यक्रमानं दर्ग्यातील मोहरमला प्रारंभ झाला। यावेळी असलम मुजावर, फैयाज अरब, फारुख सय्यद, अशोक शिंदे, सुजित धनवडे, समरजित धनवडे, प्रशांत आवळे यांच्यासह भाविक उपस्थित होते। तर हजरत बाबू जमाल दर्ग्यामध्येही मंगळवारी रात्री कुदळ पाडण्याचा कार्यक्रम झाला। अमीन उर्फ बालमभाई बशीर झार यांनी कुदळ मारली। त्यानंतर हिंदू मुस्लिम ऐक्य आणि विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली। मानाचा पंजा अशी ख्याती असणाऱ्या हजरत नाल्या हैदर कलंदरची प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी दर्ग्याचे मुख्य मुजावर, मानकरी यांच्यासह बाबू जमाल तालीम मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते।